महाराष्ट्र, तुम्ही माझ्या व्हिडिओला छान प्रतिसाद देता त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही म्हणत असाल की आदित्यताईने आज काय विषय आणला. खरंच खूप मी विषय विचारपूर्वक आणि सर्व गोष्टी करूनच मी बोलत आहे. आणि मी कुणाविषयी, कुणावर आधारित, या कुणाला वाईट वाटेल या कुणाला धरून व्हिडिओ बनवते अशातला कुठलाच भाग नाही आहे. जे मला वाटलं ती मी बोलते. आणि जे कुणाला जर असं वाटत असेल की यांच्याविषयी त्यांच्याविषयी, मी कधीही कोणाविषयी बोलत नाही आहे. का माझ्या यूट्यूबवर कोण विरोधकसुद्धा नाही आहेत. आणि मी काय लय दिवसापासून पण यूट्यूबवर नाही आहे. 2-3 महिने झाला आलेले यूट्यूबवर. तुम्ही छान प्रतिसाद दिला आणि माझे काहीतरी 1000 1,500 फॉलोअर्स पण झाले तुमच्या प्रेमाने. आणि तुमचा प्रतिसाद दिल्यामुळं मी आजपर्यंत इथपर्यंत आले आणि तुम्ही छान मला प्रोत्साहन देता. म्हणून मला व्हिडिओ बनवायची इच्छा होते आणि अपेक्षा पण होते की बाबा आपल्याला पण यूट्यूब फॅमिली छान म्हणते किंवा मी व्हिडिओ काढावे, या माझ्या व्हिडिओचा पण व्हिडिओ येण्याचं पण वाट बघतात. तर त्यांच्यासाठी मी व्हिडिओ काढते. कारण मला कुणालाही विषय घेऊन कुठल्याही विषयावर बोलायचं नाही. मला जे योग्य वाटतं ते बोलते. कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे आपले विचार मांडण्याचा, बोलायचा आणि जे काय मन मोकळं करायचं असेल ते. तर तुम्ही व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा की मला काय म्हणायचं हे तुम्हाला समजून जाईल. कुठलीही स्त्री झाली, यूट्यूबर असो किंवा सामान्य स्त्री असो, ही झटत असते, प्रयत्न करत असते, पुढं जाण्याचा प्रयत्न करत असते. कुणाला हौस नसते सोशल मीडिया यावं, आपलं दुःख सांगावं आणि काय वेदना सांगावं. जर भांडणाचाच व्हिडिओ असाल तर फार मोठा उचलून धरला जातो. आणि एखादी छान मैत्री असेल की त्यांच्याबरोबर आपण छान वेळ घालवलेला असतो. हे का माणूस चुकीचा नसतो, कुठलाही माणूस चुकीचा नसतो, त्याची वेळ चुकीची असते म्हणून तो माणूस इथपर्यंत आलेला असतो. मला सांगा, देवाने जर सर्वांना सर्वगुण संपन्न बनवलं असतं तर सगळी लोक समानच असते ना, गरीब मोठा श्रीमंत असं काहीच राहिलं नसतं. आज मला सांगा, बरेच लोक आहेत की असे झोपडे बांधून राहतात, फुटपाथवर राहतात, तरी ते आयुष्यात जगतात ना. कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वांना मोकळा श्वास घेण्यासाठी स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळं आपण प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या मनाला वाटेल तसं जगत असतो. आणि आपल्याला मनाला वाटेल ते व्हिडिओ टाकतो, काय म्हणजे फॅमिलीविषयीच टाकतो किंवा कोणाचं हे काहीही प्रसंग असतील. कोण मन मोकळं करत असेल तर यूट्यूबद्वारे करत असेल, कोण खरं बोलत असेल ते पण यूट्यूबद्वारे बोलत असेल. बाबा आपल्याला कोण नाही आगेपीचे, आपली यूट्यूब फॅमिलीच आहे की आपलं मन जाणून घेते, व्हिडिओ बघून त्यांच्याशी कमेंट छान वाचून त्यांचं मन मोकळं होत असेल, अशा गोष्टी करत असते ती. म्हणून माणूस वाईट नसतो, कधीही सांगते. माणसाला वेळ कुठपर्यंत पण नेऊन ठेवू शकते, पण माणूस कधीच वाईट नसतो. आता मला सांगा, आता कोणाची फॅमिली असते, व्हिडिओद्वारे आवाज येत असतो किंवा मध्ये बोलत असतात. आता मग त्यांनी काही घर सोडून बाहेर जावं का? हां, बरेच आता लेकरं बाळ असतात. काय एक सिंगल स्त्री कुठली आहे मला सांगा, त्यांना छोटं बाळ असतं, लेकरं असतं, ते मध्ये मध्ये बोलत असतं. आता समजा मी जर व्हिडिओ काढते, बघ किरणा मुलगा बोलला, तर मी व्हिडिओ स्टॉप करू शकेल का? चालूच राहणार ना, त्याच्यात ते आवाज शूट होणारच ना. जर आपलं मन जर वाईट असेल किंवा काय असेल तर ते आपण कट करतो. तसं कोणी कट करत नाही की आपलं मन मोकळं आहे ना, बोलतो आहे ना, टाकून देतात. अशाच काही गोष्टी आहेत. मी लय दिवस झालं यूट्यूबवर नाही आली तरी माझं नाव घेतात. तिची बहीण, हिची बहीण, हिजे असे विचार, तिचे तसे विचार. अहो, मी जरी तिची बहीण असेल किंवा आमचं तिचं माझं रक्ताचं नातं नसेल तर मला म्हणतात तिचं नाव घेऊन तू व्हिडिओ बनवते. आमचे छान बॉन्डिंग आहे, बोलतो आम्ही. जरी शेजारी नसेल राहत, तिचा माझा काही फोनसुद्धा नसतो आणि मी कधीही कुणाला वाईट सांगत नाही, कधीही तिला चांगलं सांगत असते. आणि चांगलं सांगत असल्यामुळं तिने माझे विचार घेऊन घेऊन बरीच सुधारली. हो का, एकटी असते सिंगल लेडीज, ती फॅमिलीसाठी धडपडत असते. आता तिचं सुखी आयुष्य चांगलं जगती किंवा तिचे मिस्टर पण चांगले आहेत, कमवून खायला घालतात, त्यांच्याविषयी पण बोललं जातं. आज मला सांगा, तिच्या मिस्टरांनी कोणाचं वाईट केले तरी त्यांचं नाव घेतलं का कोणी आले सोशल मीडियावर, हे मला असे बोलले, ते मला तसे बोलले, असं तसं कुठलाही विषय घेऊन बोलले का कधी ते? नाही ना. त्यांचा आयुष्य आहे, त्यांना जगू द्या ना. त्यांची नावं का घेता तुम्ही? हां, आता माझं पण नाव घेतलं. जे तिच्या जवळची जे आहेत, करिश्माच्या जवळची जी लोकं आहेत, म्हणजे मी म्हणा, लक्ष्मण दादा म्हणा किंवा लक्ष्मीताई म्हणा, असे बरेच असतील, तर त्यांच्यावर पण नावं घेऊन व्हिडिओ बनवले जातात. कुठपर्यंत योग्य आहे सांगा?
अशी गोष्ट झालं, नांदणारीला नाद आणि पळणारीला पळ म्हणणारी. अहो वाईट तर नाही, पण चांगलं जर बोललं ना तरी आयुष्य छान होतं. अहो प्रत्येक स्त्रीला फॅमिली, संसार, परपंच असतो. स्त्री वाईट नसते किंवा जेंट्स पण वाईट नसतो. त्यांची वेळ खराब असते म्हणून ते त्या पद्धतीने कष्ट करत असतात. त्यांचे हातपाय चालतात तोपर्यंत ते हातपाय मारत असतात. जोपर्यंत आपले हातपाय चालतात ना तोपर्यंत आपण कमवू शकतो, खाऊ शकतो, पिऊ शकतो, फिरू शकतो, मित्र-मैत्रिणी, हसीक मजाक, गप्पा मस्ती करत असतो. आता माझ्यावरूनच घ्या ना, मी काहीच सांगत नाही सोशल मीडियावर माझ्या फॅमिलीविषयी. मी कुठं कामाला आहे, काय कामाला, काय करायचं आहे मला. माझ्या ना फॅमिलीचं यूट्यूबवर आणायचं आहे ना मी कुठं कामाला आहे त्याचं यूट्यूबवर आणायचं. मला कुठलाच विषय यूट्यूबवर आणायचा नाही आहे. कारण की मला आवडतं ना व्हिडिओ बनवायला. माझ्यापुरतेच मी बनवणार. जेवढे कसे एडेवाकडे बनतील तेवढे मी बनवत असते. आणि एक विषय की तिचं नाव घेऊन काय तू व्ह्यूज मिळवते का? हा माझे असं काय एवढा मोठा चॅनेल आहे की नाव घेऊन व्ह्यूज बनवायचे आहेत? सांगा ना. लई मोठा चॅनेल आहे, 1 मिलियन आहे, 2 मिलियन आहे, 3 मिलियन आहे, किंवा 50,000 फॉलोअर्स आहे, असं पण काही नाही ना. 1,500,000 फॉलोअर्स आहेत, ते पण चॅनेल अजून मॉनिटाईज नाही झालेलं. झालं असतं तर मग टाकले असते व्हिडिओ. असं पण काही नाही ना. हां, हिचं नाव घेत्यात, तिचं नाव घेत्यात, मग ती व्हिडिओ काढते. असं काय आहे का? का माझे कोण विरोधक आहेत की मी त्यांच्या नावाने दररोज बोलते का काय गोष्टी करते? मला जे वाईट कमेंट येतात मी त्याच्याविषयीच उत्तर देत असते नेहमी. मला म्हणतात तुझे मिस्टर कुठं आहे सांग, तुझी फॅमिली कुठं आहे सांग, तुला मुलं किती आहेत सांग. मी दिसते ना यूट्यूबवर, माझा चेहरा दिसतोय ना, मी आले ना, बस ना. काय करायचं आहे माझ्या फॅमिलीचं? नाही आणायचं मला माझ्या फॅमिलीला. आणि मला जेवढं व्हिडिओ काढायला जमतात, मला वेळात वेळ भेटतात, मी व्हिडिओ काढते. आणि मला तिचं पण नाव घेऊन ताईने एका कमेंट केली ती, काय गं तू व्ह्यूसाठी ती जे वापर करते तिचं नाव घेते का? आता ह्या का तिची माझी छान बॉन्डिंग आहे, आम्ही एकमेकीला चांगलं बोलतो. ती पण मी माझं नाव घेऊन बोलत असते, मी पण तिचं नाव घेऊन बोलत असते. मग त्यात वाईट काय आहे मला सांगा? आपण चांगलं, माझ्याबरोबर ती चांगली आहे ना, मला जगाबरोबरचं माहीत नाही पण माझ्याबरोबर चांगली आहे ना ती, मग मी नाव घेतलं म्हणून काय झालं? आणि नावात असं काय? हां, एखादी मैत्रीण असेल की बाबा चला हिच्यामुळं चांगलं झालं मग मी हिचं नाव घेते, असं पण आहे का काय? आणि मग काय कधी कोणाला भांडाय गेले यूट्यूबवर का कोणाच्या घरी गेले की माझं असं माझं तसं काहीच नाही आहे. माझं जेवढं मला जसं जमतं तसे मी व्हिडिओ काढते, डेली रुटीन टाकण्याचा प्रयत्न करते. आणि मला ते पण नाही जमलं तर माझे व्हिडिओ पण कधी कधी येत नाही, कारण की अहो माझं एवढा बिझी शेड्यूल आहे. मी कष्ट करते, खायला घालते, सगळं करते, मी माझ्यासाठी करते ना. हां, मी माझ्या घरासाठी करते, फॅमिलीसाठी कमवते, काय प्रॉब्लेम काय? माझं नाव, तिची बहीण, तिचं मी आज हे ते सांगणार, काय सांगणार? समोर या, चेहरा दाखवा आणि सांगा. मग मी पण आहे, तुम्ही पण आहे. चेहरे तर दाखवत नाहीत, ब्लर व्हिडिओ, नाव नसतं कुठं, काही नसतं. हां, माझ्यात एवढे हे आहे ना धमक की मी माझा फेस घेऊन बोलते, मी समोर बोलते, व्हिडिओ टाकते, कारण की माझी चुकीच नाही ना काय, मी चुकत पण नाही. आणि प्रत्येकाला सामर्थ्य की आपलं आपलं सांगू शकतो, व्हिडिओ बनवू शकतो. प्रत्येकाला सामर्थ्य आहे की आपण आपलं आयुष्य, डेली रुटीन काय टाकायचं ते टाकू शकतो. स्त्री वाईट नसते, मी अजूनही सांगते, नांदणारीला नांद म्हणतात, पळणारीला पळ म्हणतात. स्त्री वाईट नसते, तिची वेळ वाईट असते. बरेच यूट्यूबर आहे की त्यांना ट्रोल केलं जातं, त्यांच्या नावावर स्वतः व्ह्यू मिळवतात असं म्हणतात. काय मला पण एवढं माहीत नाही. त्यांच्या नावाने हे असा, ती तसा, ती तसा. हां, ते तरी वर गेले ना, नावं ठेवल्याने काय ते गेले ना वर, कमवतात, खातात, पितात, काय त्यांचं वाकडं होत नाही. पण कशाला आपण आपलं चॅनेल असो किंवा काय असो, कशाला नाव घेऊन कोणाचं खराब करायचं? जर माझं या व्हिडिओद्वारे कोणाचं मन दुखवलं असेल तर सॉरी, कारण मी कोणाच्याविषयी व्हिडिओ बनवलेला नाही आहे. जे मला वाटलं, जे मला कमेंट आल्या त्याच्याविषयी मी व्हिडिओ बनवला आहे. तर माझे व्हिडिओ कशी वाटले, लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, की येणारे प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचले जातील. बाय.